पहिला प्रश्न असा आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब येथे आहे, तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक 50 शतके करणारा भारतीय खेळाडू कोण? तर विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक 50 शतके करणारा भारतीय खेळाडू आहे. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा. तर रचना हा विसंगत असणारा पर्याय आहे. रचना 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, थोडे थोडे करून खूप मोठा संचय करता येतो हा अर्थ सांगणारी म्हण कोणती? तर थेंबे थेंबे तळी साचणे ही अर्थ सांगणारी म्हण आहे. थोडे थोडे करून खूप मोठा संचय करता येतो या अर्थाची म्हण थेंबे थेंबे तळी साचे. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव हे होते. तर यशवंतराव हे राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव होते. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण? भारत देशाचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण? तर राजनाथ सिंग हे भारत देशाचे संरक्षण मंत्री होय. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय टिंबटिंब आहे. तर 62 वर्ष हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय आहे. 62 वर्ष. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, सन 2023च्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. सन 2023चा शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी हा नर्गिस मोहम्मदी हे आहेत. नर्गिस मोहम्मदी हे मानकरी आहेत शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, सार्वजनिक सभा कोठे स्थापन करण्यात आली? सार्वजनिक सभा ही पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आली. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा असा आहे, टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा याने पटकाविलेले या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक म्हणजे भालाफेक या क्रीडात सुवर्णपदक नीरज चोप्रा यांनी पटकावले आहे 2020 ऑलिम्पिक टोकियो स्पर्धेमध्ये. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, सन 2023च्या ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी कोण आहेत? तर सुरेश वाडकर हे सन 2023 ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी आहेत. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? सरन्यायाधीशाची नियुक्ती हे आपले राष्ट्रपती करतात. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. 4 हा पर्याय या ठिकाणी पर्यायापैकी 4 हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे, अंबरनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबरनाथ हे ठिकाण ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, महाराष्ट्राचे दक्षिणेकडील टोक महाराष्ट्र राज्याचे दक्षिणेकडील टोक तेरेखोलची खाडी हे आहे. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात? महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर महापालिका आयुक्त असे
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास महापालिका आयुक्त असे म्हणतात. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, भारताचे सरन्यायाधीश कोण? भारताचे सरन्यायाधीश हे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, मीनाक्षी मंदिर कोठे आहे? मीनाक्षी मंदिर कोठे आहे? तर मदुराई, तामिळनाडू या राज्यामध्ये मीनाक्षी मंदिर स्थित आहे. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, अभियोग या शब्दास समानार्थी शब्द असणारा शब्द ओळखा. अभियोग या शब्दास समानार्थी शब्द असणारा शब्द ओळखा. तर आरोप असा समानार्थी अभियोग या शब्दाला आहे. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? तर या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर होय. जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर होय. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, भारतात किती घटक राज्य आहेत? भारत देशामध्ये सध्या 29 घटक राज्य आहेत. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य होय. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा हे होय. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 25 नंबरचा असा आहे, केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? केसरी हे वर्तमानपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, भारताची सर्वोच्च बँक म्हणून कोणत्या बँकेचा उल्लेख केला जातो? भारताची सर्वोच्च बँक म्हणून कोणत्या बँकेचा उल्लेख केला जातो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI या बँकेचा भारताची सर्वोच्च बँक म्हणून उल्लेख केला जातो. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, सन 2023च्या विश्वचषक क्रीडा स्पर्धेतील विजेता संघ कोणता? टिंबटिंब. सन 2023च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ टिंबटिंब. ऑस्ट्रेलिया हा विजेता संघ आहे 2023 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील. 2 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे? भारत देशाच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे? तर बंगालचा उपसागर हा समुद्र भारताच्या पूर्वेला आहे. 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, भारताचे संसदगृह टिंबटिंब येथे आहे. भारताचे संसदगृह टिंबटिंब येथे आहे. तर दिल्ली या ठिकाणी भारताचे संसदगृह आहे. 1 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, सन 2023चा नटवर्य प्रभाकर पणशीरकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार टिंबटिंब यांना प्रदान करण्यात आला. सन 2023चा नटवर्य प्रभाकर पणशीरकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार टिंबटिंब यांना प्रदान करण्यात आला. तर अशोक समेळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर मित्रांनो, आपणा सर्वांना आज जिल्हा न्यायालय भरती 2024 शिपाई व हमाल अत्यंत महत्त्वाची परीक्षा आपण आज देणारा सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. सर्वांनी हा पेपर काळजीपूर्वक द्यायचा आहे. हा पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, TCS पॅटर्ननुसार होणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या व्हिडिओमधील मॅक्झिमम क्वेश्चन आपणा सर्वांना नक्कीच पेपरला येतील. या अनुषंगाने प्रिव्हियस क्वेश्चन, काही लिमिटेड क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी नक्कीच शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि असे नवनवीन व्हिडिओ आपणास महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आपण MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्की क्रिएट करू. तर मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला अभिमूल्य अत्यंत मोलाचा
कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय शेअर करायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये जी चुका झाल्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये होऊ नये म्हणून आम्ही नक्की सावधगिरी बाळगू आणि चुकीची दुरुस्ती म्हणून नवीन व्हिडिओमध्ये अशा चुका होऊ नये म्हणून आपला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्की द्या. सर्वांना धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना ऑल दी बेस्ट. सर्वांनी पेपर काळजीपूर्वक गडबड करता न गोंधळून न जाता सर्वांनी शांततेत आणि मनमोकळेपणाने फ्रेश माइंडने पेपर द्यायचा आहे. सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट.